हॅलो, नमस्कार. यावेळी टाईम सांगेन तर दुपारचे 3:30 वाजलेले आहेत आणि मिठाचा डब्बा वगैरे आज मी घासून घेतलेला होता. तर मीठ काढून घेतलं डब्यामध्ये आणि भाजी बनवायची आहे मला. आता तुम्ही म्हणसाल ताई दुपारी का भाजी बनवत आहे? तर आज मला जायचं आहे गॅदरिंग बघण्यासाठी. म्हणजे इथं आमच्या घरच्या पाठीमागं शाळा आहे. तर त्या शाळेमध्ये गॅदरिंग आहे. काल पण होतं, काल 12 वाजेपर्यंत होतं रात्री. पण काल मी गेलेली नाही कारण आम्ही गावाकडे गेलेलो होतो आणि खूप थकवा पण जाणवत होता. शेजाऱ्यांच्या ताई विचारत होत्या की जाऊन येऊया, पण मी काही काल गेलेली नाही. पण आज मी जाणार आहे. तर थोडंसं लवकर मी इकडे स्वयंपाक करत आहे. म्हणजे भाजी बनवायचंच एक मोठं काम वाटतं. अगोदर मी भाजी बनवते आणि गोबी मी अगोदरच निवडून ठेवलेले आहे. तर गोबी घेतली, कोथिंबीर बारीक चिरून घेतलं, लसूण ठेसून घेतला. फक्त लसणाचा तडका देणारी खूप छान ही भाजी बनते पत्तागोबीची. तिकडे लसणाचा तडका तयार झाला. यामध्ये मी गोबी टाकलेले, थोडा वेळ परतवून घेतलं आणि या भाजीमध्ये पाणी वगैरे टाकणार नाही. अशीच सुकी भाजी खूप छान बनते ही. तर थोडा वेळ मी फोडणीमध्ये परतून घेतलं. फोडणीचा छान टेस्ट आलेला आहे. नंतर यामध्ये मसाले टाकले, जसं हळदी पावडर, धना पावडर, लाल मिरची पावडर, थोडासा मसाला, चवीपुरतं मीठ टाकलं. परतून झाकून ठेवलं. वरण पण एक वेळा गरम केलं आणि मी रेडी झालेली आहे ही साडी घालून. आणि आम्ही फायनली शाळेत येऊन पोहोचलो. तर बघू शकता इथं एक जण येत आहेत. आता टाईम सांगेन तर इव्हनिंगचे 6 वाजलेले आहेत आणि 6 वाजतात इतके लोक जमलेले आहेत. तर रात्री 1 वाजेपर्यंत हे कार्यक्रम असणार आहे, गॅदरिंग असणार आहे. तर रात्री 1 वाजेपर्यंत आता किती म्हणजे इथं ना हे जे खुर्च्या घातलेले आहेत ना, हे तर भरलेल्या होत्या. परत तिकडं साईडला जे कट्टे बनलेले आहेत त्या कट्ट्यावरती इतकी लोक जमलेली होती. परत पाठीमागं थांबून किती लोक होते आणि जे जवळपास घरं आहेत ना त्याच्या छतवरती पण तितकेच लोक बसून बघत होते. म्हणजे थंडी तरी खूप होती. त्या थंडीमध्ये इतकी लोकं होती ना तिथं सगळं डॅन्स बघण्यासाठी. लहान मुलांचं तर इतकं छान क्यूट वाटत होते ना. खूपच छान सगळ्यांनी डॅन्स केला. पण मी रात्री 1 वाजेपर्यंत काही बसलेली नाही आहे. मी 10:30-11 वाजेपर्यंत बघितलं आणि नंतर मी घरी आले. कारण दिनेश पप्पा जेवण वगैरे केलेले नव्हते आणि यांचं कसं आहे, एकटे जेवण करत नाही आहेत ते. म्हणून मी थोडंसं लवकरच घरी आले. आल्यानंतर मी जेवण खाणं केलं आणि रात्री भांडे वगैरे मी काहीच घासले नाही कारण खूप लेट झालेला होता आणि थकवा पण खूपच वाटत होता. म्हणजे काल आम्ही गावी गेलेलो होतो, थोडासा थकवा आलेलाच होता आणि दुसऱ्या दिवशी परत मी रात्री गॅदरिंग बघण्यासाठी गेले होते. त्यामुळे सगळी कामं जिथल्या तिथंच राहिली. परत मी सकाळी लवकर उठलेली आहे आणि सगळी सकाळची कामं आवरली. जी भांडी मी ठेवलेली होती सगळे घासून घेतले. तर ही सगळी पाचशी कामं आवरून मी आंघोळ करून अगोदर पाणी भरून घेत आहे. आजचा वार सांगेन तर आजचा वार रविवार आहे. तारीख आहे 11 जानेवारी. आता टाईम सांगेन तर सकाळचे 8 वाजलेले आहेत. आज थोडासा लेट झाला. जसं मी तुम्हाला म्हणलं की सगळी कामं मी ठेवलेली होती रात्रीची आणि सकाळी एक आवरण्यामध्ये मला खूप लेट झाला. रात्री वाटाण्याच्या शेंगा, गाजर हे सगळं आणलेलं होतं, ते पण मी कवरमधनं बाहेर काढलेलं नाही आहे. तर आता सगळं मी काढत आहे जाळीच्या टोपल्यामध्ये. तर गाजरं आणलेले आहेत, वाटाण्याच्या शेंगा आणि आज रविवार आहे तर सूर्यनारायणची पूजा पण करायची आहे. तर पूजेला हे सगळं लागतं, जसं की डाळा पाहिजे, बोरं, ऊस हे सगळं लागतं या पूजेला. आणि प्रत्येक रविवारी आणत पण असतात, पण म्हणत होते यावेळेस मार्केटला हे काही आलेलं नव्हतं. तर जितकं होतं तितकं घेऊन आलेली, फुलं घेऊन आलेले आहेत, वाटाण्याच्या शेंगा, गाजर आणि करड्याचं फूल खूप महत्त्वाचं आहे पूजामध्ये. पण मला एकाही रविवारी करड्याचं फूल मात्र भेटलेलं नाही आहे. म्हणजे आमदा पेरणीच लेट झालेल्या पावसामुळे, त्यामुळे कुठेही करड्याचं फूल वगैरे दिसलेलं नाही आहे. तर असं जितकं आहे तितकं मी इकडं काढून ठेवलेलं आहे आणि अगोदर मी इकडं भाजीची आणि पोह्याची तयारी करून घेते. म्हणजे सर्वात मोठं काम काय असतं तर सगळं तयारी करून घेणं, सगळं चिरून घेणं. तर इकडं गाजरं घेतलेले आहेत, कोथिंबीर, कांदा, हिरवी मिरची सगळं मी चिरून घेतलं आणि आज मी गाजराचीच भाजी बनवणार आहे. म्हणजे खूप जास्त गाजरं आणलेले आहेत, टमॅटो टाकून मी गाजराची भाजी बनवणार आहे. खूप छान बनते. तर इकडं टमॅटो, गाजरं हे सगळं मी बारीक चिरून घेत आहे. सगळं चिरून झाल्यानंतर मी तडका देते भाजीला. भाजी बनत राहील, नंतर मी पोहे बनवते. कारण दिनेश पप्पा आल्यानंतर खूप घाई करतात, त्यामुळे ते येण्या अगोदर मी टिफिन भरून ठेवते. आणि आज त्यांचा पण माझा पण रविवारचा उपवास आहे. तर सगळ्यांसाठी पोहेच बनणार. म्हणजे 2 जण आहोत, दोघांसाठी किती स्वयंपाक बनणार. पण हे जे पसारा असतो ना, घरची कामं तीच जास्त आहेत. अगोदर मला वाटायचं घरामध्ये 4-5 व्यक्ती आहोत त्यामुळे कामं जास्त आहेत, दिवसभरही कराच संपत नाही ती कामं. पण तसं नाही आहे. घरामध्ये घरचीच कामं जास्त आहेत. म्हणजे जसं झाडणं, पुसणं, घरची साफसफाई, भांडे वगैरे हीच कामं जास्त आहेत. स्वयंपाकाचं तितकं तामझाम वाटत नाही.
उलटं मला प्रश्न पडलेला आहे की दोघांसाठी किती स्वयंपाक बनवायचा, म्हणजे किती थोडं करायला जाते मी ते जास्तच बनत आहे. कारण एकदम 4-5 माणसाचा स्वयंपाक मी अगोदर बनवायचे, आता एकदम दोघांसाठी कसं बनवायचं प्रश्न पडलेला आहे मला. याच्यापेक्षा तर हे ठीक वाटतं की घरामध्ये खूप सारे व्यक्ती असावे म्हणजे ही कामं तर असणारच आहे, दिवसभर सरत नाहीत. आता कोणी असो किंवा नसो, दोघांसाठीच बघू शकता किती पसारा होत आहे घरामध्ये आणि दिवसभर ही कामं संपत नाही. जसा अगोदरचा माझा रुटीन होता ना तसाच रुटीन आहे आता पण, फक्त स्वयंपाक मला कमी करावा लागतो आणि ते पण टेन्शनच आलेलं आहे. कमी करायला जाते ते जास्तच होतं. मग नंतर मी शेजाऱ्यांच्या ताईंना देऊन येते, कारण असंच अन्न वेस्ट करण्यापेक्षा कोणीतरी खाल्लेलं बरं. तर इकडं मी जोपर्यंत की भाज्या चिरत होते तोपर्यंत चहा बनत ठेवलेला होता. तर चहा बनलेला आहे, म्हणजे रात्रीचं दूध मी विरजू लावलेलं नाही आहे, ते दूध पण काढायचं आहे. तर ताजं दूध गरम करण्यासाठी ते पातेलं मला क्लीन करून घ्यायचं आहे, कारण आता वेगवेगळे भांडे काढले तर खूप जास्त भांडे होत आहेत, म्हणून ते दूध गरम करून काढते, साय वेगळी करते आणि त्याच पातेल्यामध्ये मी दूध गरम करायला ठेवते. तिकडे चहा घेऊन झालेला आहे सकाळचा. जोपर्यंत दूध वगैरे येईल तोपर्यंत मी भाजीला तडका देते. तर इकडं कढईमध्ये 2 चमचे तेल घेतलं, मोहरी, जिरं, लसूण टाकलं, कोथिंबीर टाकली, परतून घेतलं. नंतर टाकले सुके मसाले, हळदी पावडर, धना पावडर, लाल मिरची पावडर टाकलेली, थोडीशी जास्त लाल मिरची पावडर टाकली, कारण गाजर थोडंसं गोड असतं त्यामुळे सगळं बॅलन्स व्हावं. थोडीशी लाल मिरची पावडर टाकलेली, थोडीशी साखर पण टाकली आणि टमॅटो पण टाकलेले आहेत, म्हणजे सगळं बॅलन्स होतं आणि छान चवदारी भाजी बनते. फोडणी तयार झाली. नंतर यामध्ये मी गाजरं टाकलेले आहे, चवीपुरतं मीठ टाकलं, थोडासा मसाला परतून घेतलं आणि झाकून ठेवलेले, पाणी वगैरे टाकलेले नाही. सुकी भाजी खूप छान बनते. म्हणजे गॅस एकदम कमी ठेवायचा आहे, कमी गॅसवरती ही भाजी शिजवून घ्यायची आहे, खूप छान बनते सुकी भाजी. तर निवांत भाजी बनत आहे तोपर्यंत मी पोहे काढून घेते. तर पोहे मी तर काचेच्या भरणीत ठेवलेले आहेत आणि समोरची भरणी काढल्याशिवाय ती पोह्याची भरणी निघत नाही, म्हणून मी तिथं सगळं काढून पसारा जिवरी ठेवलेला होता, मसाले डबा वगैरे ते काढून पोहे काढून घेतलेले आहेत मी तर 2 मोठी. तर अगोदर मी पोहे धुवून घेतलेले आहेत 2 वेळा. तर इकडे बघू शकता जसं तांदूळ धुतो ना तशाच प्रकारे धुवून मी पूर्ण पाणी काढून ठेवलेलं आहे. तर भाजीचं उचल मी पलीकडच्या बर्नरवर ठेवलं आणि इकडे मी पोहे बनवून घेते, म्हणजे संग दोन्ही कामं होतील. त्यानंतर पूजा, परत सूर्यनारायणची पूजा मांडायची आहे आणि तसं तर आज मला खूप लेट झालेलं आहे, म्हणजे जसं मी तुम्हाला म्हणलं सगळी कामं रात्रीची तशी ठेवलेली होती आणि ती सगळी सकाळी आवरण्यामध्ये मला खूप लेट झालेला आहे. तर इकडे बघू शकता गाजराची भाजी मस्त झालेली आहे आणि कमी पण झालेली आहे, म्हणजे जेव्हा मी बनवली खूप जास्त वाटत होती, पण जसं ती भाजी शिजत गेली ना तशी कमी होते. तर नंतर मी यामध्ये थोडीशी कसुरी मेथी टाकलेली, फ्लेवर छान येतो, छान मिक्स केलं आणि कमी गॅसवरती झाकून ठेवलेला आहे. आता इकडं कढईमध्ये घेतलेले 2 चमचे तेल आणि यामध्ये मोहरी टाकलेली आहे. मोहरी छान तडतडली की नंतर जिरं टाकलं आणि डाळू आणि शेंगदाणे पण घेतले. तर अगोदर मी इकडं थोडेसे शेंगदाणे टाकलेले, शेंगदाण्याचं वाटण टाकलं तरी पण चालतं, पण मी आज साबूत शेंगदाणे टाकले. शेंगदाणे छान तळून घेतले, यामध्ये डाळवं टाकलं, परतून घेतलं. नंतर यामध्ये कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर, टमॅटो हे सगळं टाकलेलं आहे आणि परतून घेतलं, म्हणजे शेंगदाणे नंतर टाकले तर तळले जाणार नाहीत, म्हणून अगोदर मी शेंगदाणे टाकून छान तळून घेतले. नंतर मी बाकीच्या सगळ्या वस्तू टाकल्या, कांदा, हिरवी मिरची, टमॅटो, कोथिंबीर आणि छान असं परतून घेतलं. कांदा जास्त गोल्डन ब्राऊन होऊ द्यायचा नाही, हलकासा कच्चेपणा गेला की नंतर यामध्ये मी हळदी पावडर टाकलेली आहे, परतून घेतलं आणि पोह्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून मिक्स करून घेतलं आणि हे भिजवलेली पोहे फोडणीमध्ये टाकून छान परतून घेतलेलं आहे. बघू शकता छान असा कलर आलेला आहे, खाण्यासाठीही तितकेच टेस्टी बनलेले आहेत. म्हणजे पोह्याचा नाश्ता खूप झटपट बनतो, जास्त वेळ लागत नाही बनवण्यासाठी आणि खाण्यासाठीही तितकेच चविष्ट लागतात. पण एक प्रॉब्लेम असतो, पोहे खाल्ल्यानं पीत खूप लवकर होतं, त्यामुळे आपल्या घरी कधीतरी पोहे बनतात जास्त सुशेलाच मी बनवत असते किंवा उपमा बनवत असतो. तर पोहे बनलेले आहेत. आता जीही पसारा डबे काढलेले होते सगळे मी अलमारीत लावून ठेवलेले आहेत, मसाले डबा खिडकीत ठेवला. तर ही सगळा पसारा मी आवरून घेतलेला आहे. किचनवरती खूप जास्त पसारा होतो आणि ही तेलच्याची स्टफिंग आहे, म्हणजे मी शुक्रवारी बनवलेली होती, पण त्या दिवशी मी तेलच्या फक्त नैवेद्यासाठी बनवलेले होतं आणि बाकीचं मी तसंच उचलून फ्रीजमध्ये ठेवलं. काल पण आम्ही गॅदरिंगला गेलेलो होतो, त्यामुळे काल पण मला करणं झालं नाही. तर आज मी तेलच्याही बनवणार आहे. तर दूध आलेलं आहे, तर दूध अगोदर मी गरम करायला ठेवते. एक वेळा भाजी परतून घेते. बघू शकता एकदम छान भाजी बनलेली आहे आणि गाजरं पण छान शिजलेले आहेत. तर एक वेळा परतून मी परत कमी गॅसवरती थोडा वेळ झाकून ठेवलं, म्हणजे जे थोडाफार कच्चेपणा आहे ते व्यवस्थित शिजला जाईल. आता आलेली आहे मी बाहेर आणि अगोदर मी बाहेरची कामं करून येते, म्हणजे रांगोळी काढायचं राहिलेलं आहे आणि डब्यातली पांढरी रांगोळी संपलेली आहे. तर अगोदर मी रांगोळ्या काढून घेते आणि टी टेबलही आणखीन मी स्वच्छ केलेलं नाही आहे. तर रांगोळी थोडीफार सांडतेच, कसे काढा थोडंफार पडलेलंच आहे इथं. तर टी टेबलही एक वेळा पुसून घेते आणि म्हणजे सकाळी या छोट्या कामापासूनच सुरुवात होते.
तर बघू शकता वातावरण खूप छान झालेलं आहे, पण थोडंसं आभाळ आहे, तितकं कडक ऊन नाही. म्हणजे सकाळी सकाळी तरी वातावरण थोडंसं असं असतं, तरी पण कवळं ऊन येतं, पण आज ऊन पण नाही आहे, थोडंसं आभाळ आभाळ वाटत आहे. तर अंगणात अगोदर मी पाणी टाकलेलं आहे. पाणी थोडंसं हडकलं जाईल तोपर्यंत मी फुलं घेऊन येते. म्हणजे बाहेर आलेलीच आहे, तर बाहेरची सगळीच कामं आवरून जाते, नंतर बाहेर यायला नको. तर फुलं सदाफुलीची आहेत इकडं आणि जास्वंदी पण आहे, पण जास्वंदीची फुलं काही उगवलेली नाहीत आणि 1-2 उगवलेले असले शेजाऱ्यांची घेऊन जातात, म्हणजे मला बाहेर यायला लेट होतो आणि तोपर्यंत सगळी फुलं घेऊन जातात. आणि आज रविवारची पूजाही मांडायची आहे मला सूर्यनारायणची, त्यासाठी ही सगळी पानं वगैरे मी घेत आहे. तुळशीची फांदे, पानं, मंजुळा हे सगळं घेतलेलं आहे. थोडीफार फुलं घेतलेली आहे, म्हणजे सदाफुली पण नाही आहे ते पण घेऊन गेलेले आहेत. आणि स्वास्तिकची फुलं तरी आजकाल अजिबातच उगवत नाही आहेत. आणि आता तरी थंडी खूप वाढलेली आहे, म्हणजे आता मकर संक्रांतीचा सण झाल्यानंतर म्हणतात थोडीशी कमी होते, पण आता काय माहिती, आता तरी खूप जास्त थंडी वाढलेली आहे. सकाळी सकाळी बाहेर यायला, पाण्यातली कामं करायला नको वाटतात, पण काहीच पर्याय नाही आहे. सगळी कामं वेळेतच झाली पाहिजे, थंडी असो किंवा गरमी असो. तर फुलं आणून ठेवलेली आहे आणि रांगोळी काढलेली आहे मी छोटीशी कलरफुल. आणि बाहेरचं मेन गेटही ओढून घेते, म्हणजे सगळी बाहेरची कामं कंप्लीट झाली की मग मी किचनची कामं करायला, देवपूजा करायला मी फ्री. आणि तसं तर भाजी आणि पोहे मी बनवलेले आहेत. पूजा झाल्यानंतर तेलच्या वगैरे मी नंतर बनवणार आहे, कारण तेलच्या बनवायला थोडासा वेळ जास्त लागतो. तर इकडं सगळ्या कुंड्यांना मी पहाटेच पाणी दिलेलं आहे, म्हणजे जसं बोर चालू करते, पोर्स धुवून घेते, सगळ्या झाडांना पाणी देणं, ही सगळी कामं माझी पहाटे 5:30 वाजताच होतात. आणि त्यानंतर आतमधली सगळी कामं आवरून आंघोळ करते आणि मगच मी दुसऱ्या कामाला सुरुवात करते. तर फुलं, तुळशीची पानं हे सगळं मी आणून ठेवलं. मंजुळा आणलेल्या आहेत आणि ही काल मार्केटहून फुलं आणलेल्या आहेत, म्हणजे आजकाल फुलं लागत नाहीत ना, त्यामुळे दररोज येते वेळेस फुलं घेऊन येतात, कारण बिना फुलाची पूजा सोनी सोनी वाटते. तर आता मी बाहेर आले आणि थोडीफार रांगोळी तर पडलेली आहे, तर अगोदर मी टी टेबल पुसून घेतलं. आणि फरशी वगैरे तरी मी काल दुपारी पुसलेलं आहे आणि परत आज मी दुपारीच पुसणार आहे, म्हणजे सकाळी ना कामाचा गोंधळ खूप जास्त असतो, त्यामुळे मी फरशी पुसायचं टाईम चेंज केलेला आहे. दररोज दुपारी पुसते, म्हणजे स्वयंपाक सगळ्यांचं एकवेळचं जेवण खाणं झालं की मग सगळी कामं आवरते आणि मग निवांत फरशी पुसत असते. त्यावेळी कोणी फिरणार पण नसतं, पावलं पण उठत नाहीत आणि स्वच्छ पण राहतं आणि सकाळी कामाचा गोंधळ पण होत नाही. म्हणजे आता थंडी आहे ना, थंडीमुळे पण ही कामं मला ठीक वाटत आहेत. तर इकडं दूध मी कालचं ठेवलेलं होतं, तर थोडंसं गरम करून घेतलं आणि दूध तांब्यात काढून घेते. साईचा तांब्या इकडं बघू शकता अर्धा आलेला आहे, म्हणजे 2-3 दिवसाखालीच मी लोणी काढलेलं आहे आणि 2-3 दिवसामध्येच साईचा तांब्या अर्धा आलेला आहे. म्हणजे दूध जास्त येतं, दोघांना दूध इतकं सरत नाही आहे, तर दूध गरम करून ठेवते मी, म्हणजे 2-3 वेळा तरी दूध गरम होतं आणि छान अशी साय येते. आणखीन हे दूध फ्रीजमध्ये ठेवलं ना, आणखीनच छान साय येते, पण मी दूध फ्रीजमध्ये ठेवत नाही, कारण त्या दुधाचा चहा तितका प्यावा असं वाटत नाही, त्यामुळे दूध खिडकीतच असतं. दिवसातनं 2-3 वेळा गरम करते आणि सारखं सारखं दूध घेण्यामध्ये साय तितकी व्यवस्थित येत नाही, म्हणून मी चहासाठी एका गिलासात दूध काढून ठेवत आहे आणि बाकीचं गरम करून तसंच मी ठेवते, म्हणजे छान साय येते. तर साय आणि दूध काढून पातेलं स्वच्छ करून घेतलं आणि याच पातेल्यामध्ये दूध सोडून मी गरम करायला ठेवलेलं आहे. आणि जे आता राहिलेलं दूध आहे ते थोडंसं गरम करूनच विरजू लावायचं आहे, कारण थंड दुधात विरजण टाकलं तर दूध व्यवस्थित विरजलं जात नाही. तर इकडे एका साईडला दूध आणि एका साईडला चहा ठेवला आणि अगोदर मी टिफिन भरते, म्हणजे पोहे तरी बनलेलेच आहे, तर गरमागरम पोहे टिफिनमध्ये भरून ठेवते. आल्यानंतर हे थांबणार नाहीत, कारण आजकाल असं झालेलं ना रुटीन, फक्त दोघंच हे गॅरेजमध्ये, मी घराकडे असते. गॅरेजमध्ये जे कामाला मुलगा होता तो पण नाही आहे, सुट्टीवरती गेलेला आहे, त्यामुळे एकट्याची खूप धावपळ होते त्यांची पण, तर जास्त वेळ ते थांबणार नाही. आणि अगोदर पण यांचं तसंच होतं, घाई खूप असते पतिदेवांना. तर असं ताईंनो, आता यासोबत या व्हिडिओला इथंच एंड करते. पूजा कशा प्रकारे केली नेक्स्ट व्हिडिओमध्ये जरूर बघा. बाय बाय, टेक केअर.